आपली तिरंगा बर्फी तयार झाली आहे। 26 जानेवारी स्पेशल अशी आपण ही बर्फी आज बनवतोय। बघू शकता तुम्ही, बघा 3 कलर इथं वापरलेले आहेत आपण बघू शकताय। खूप मस्त झाली ही बर्फी। कशी बनवायची ही बर्फी चला तर बघूया मग आपण। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय तिरंगा बर्फी। तर तिरंगा बर्फी बनवण्यासाठी बघा इथे मी तूप घेतलंय, 1 वाटी कच्चं भरून घेतलंय। 1 वाटीला थोडंसं कमी बारीक रवा घेतलाय मी इथं, आणि 1 वाटी गच्च भरून मी मैदा घेतला इथं। थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलाय अर्धी वाटी, आणि 1 वाटी गच्च भरून मिल्क पावडर घेतली, आणि साखर सुद्धा आपल्याला 1 वाटी लागणार आहे। तर गॅसवर मी पॅन ठेवलाय। गॅस चालू करायचा, पॅन चांगला गरम करायचा आहे आपल्याला। पॅन चांगला गरम झाला की याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप घालून घेतो। आता ह्या बर्फीमध्ये बघा तूप थोडंसं जास्त लागतं। हे तूप चांगलं सगळं वितळलं की आपण याच्यामध्ये जो बारीक रवा घेतला होता ना, तो बारीक रवा आपण घालून घेऊया। 1 वाटीला कमीच आहे बघा, अर्धीपेक्षा थोडासा जास्त आहे रवा हा। आता बारीक गॅसवर हा रवा चांगला मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। ह्या रव्यामधला आपल्याला कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे। सुगंध चांगला दरवळतो बघा आपल्याला। आपला रवा चांगला मस्तपैकी भाजून झाला की आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचा आहे 1 वाटी, आणि हे सगळं आता दोन्ही मिळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बारीक गॅसवर आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे। नंतर याच्यामध्ये आपण परत तूप घालून घेतोय 1 चमचा गच्च भरून, आणि परत ते मिक्स करायचे आपल्याला। हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय, नाहीतर मिश्रण करपू शकतं बघा खाली। आता मस्तपैकी गोल्डन कलर आलाय। आता आपण हे सगळं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊया। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता बर्फी जमवण्यासाठी बघा मी इथं केक टिनमध्ये बर्फी जमवणार आहे। आता केक टिनमध्येच मी बर्फी जमवणार आहे बघा। आता हे मिश्रण आपलं थोडंसं आपण थंड करायला ठेवूया। आता पॅन गॅस परत सुरू करूया, आणि पॅनमध्ये आपण आता 1 वाटी जो मैदा आहे ना, तो मैदा आपण घालून घेऊया, आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा मैदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। आता 1-2 मिनिटं झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। 3 चमचे मी तूप घालून घेणार आहे, आणि तूप घातलं की मस्तपैकी आणखीन आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत बघा मैद्यामधून मस्तपैकी सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचंय। आणखी मला कमी वाटतंय। मी बघा इथं 1 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटीला थोडंसं कमी असं तुपाचा इथं वापर केलाय। परत मी 2 चमचे तूप त्याच्यामध्ये घालून घेतलंय। आता परत एकदा आपल्याला हे तूप सगळं मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता बघा मस्तपैकी तूप सोडायला लागलाय मैदा आपला। मैदा मस्तपैकी आपला भाजून झालाय। वासही खूप छान सुटलाय आपल्या घरामध्ये। याच्यासाठी बघा 10 ते 12 मिनिटं लागली मला हा मैदा परतण्यासाठी। आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी कोमटच झालंय बघा, थंड नाही पूर्णपणे झालं। तर याच्यामध्ये मिल्क पावडर जी आपण घेतली होती 1 वाटी, ती याच्यामध्ये घालून घेऊया आपण आणि मिक्स करूया। आता इकडे पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। 1 वाटी साखर घेतली मी गच्च भरून, आणि 1 वाटीसाठी अर्धा वाटी मी इथं पाणी घालून घेणार आहे। गॅस सुरू करायचा आहे आपल्याला। मोठ्या गॅसवर आपल्याला मस्तपैकी या पाकाला उकळी आणायची आपल्याला। या पाकाला मस्तपैकी उकळी येते तोपर्यंत इकडचं मिश्रण आपण बघूया। ते मिश्रणही मस्तपैकी झालेलं आहे बघा तयार। आता आपण हे सगळं दुसरं मिश्रण करून घेतलं होतं रव्याचं, खोबऱ्याचं आणि मिल्क पावडरचं, हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया।
आणि ते सुद्धा सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हळूहळू. इकडं पाकही आपला उकळतोय बघा, मस्तपैकी उकळी मारतोय. पाकही आपला तयार झाला आहे. एकतारी पाक बनवायचं आहे आपल्याला. इथं आपला पाक तयार झाला इकडं सुद्धा. आता इकडचं मिश्रण सुद्धा बऱ्यापैकी आपलं तयारच झालं आहे. गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं मिक्स झालं की परत एक चमचा मी तूप घालून घेतलं याच्यामध्ये. परत तूप सगळं ह्या मिश्रणाला आपण लावून घेऊया. आता पाक बघा आपला इथं मस्तपैकी तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया पाकचा आणि पाक सगळा ह्या मिश्रणामध्ये आपण आता घालून घेऊया. आपले दोन्हीही गॅस बंद आहेत बघा, गॅस सुरू नाही आहेत. बंद गॅसवरच ही प्रोसेस करायची आपल्याला. आता फास्ट कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आता. आणि बघा 1 2 ते 3 मिनिटामध्ये असं घट्टसर असं मिश्रण होतं, जास्त वेळ लागत नाही. आता याचे 3 भाग करून घेऊया आपण, कारण कलरफुल बर्फी आपण बनवतो. इथं 3 कलरची बर्फी बनवतोय, तिरंगाचा कलर बनवतोय. आता हिरवा कलर घालून घेऊया आपण, तो चांगला मिक्स करून घेऊया. सगळा कलर मिक्स केला की आपण हिरवी लेयर पहिल्यांदा लावून घेऊया केक टीनमध्ये. नंतर आपण पांढरी लेयर लावून घेऊया. आणि थोडंसं मिश्रण जर बघा तुम्हाला असं थंड झालंय असं वाटत असेल तर ते मिश्रण परत जरा थोडंसं गरम करायचं आणि मग लेयर्स आपल्या बर्फीच्या लावून घेतल्या तरी चालतील, कारण ही प्रोसेस जी आहे ती फास्ट करावी लागेल आपल्याला. नंतर मी ऑरेंज कलर याच्यामध्ये घालून घेतलाय बघा, भगवा कलर, तोही वरती आपण आता लावून देऊया सगळ्यात वरती. बऱ्यापैकी मिश्रण आपलं कोमट झालं आहे. आपण हाती लावू शकतो त्याला किंवा चमच्याच्या मदतीने थोडंसं तूप लावायचं चमच्याला आणि सगळं पसरून घ्यायचं. आणि आता अशीच बर्फी आपण रात्रभर ठेवली तरी चालेल किंवा 1 2 तास ठेवली तरी सेट होण्यासाठी चालेल. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा 2 तास झालेत. मी बर्फी लगेच काढायला घेतली. रात्रभर ठेवली तरी चालेल, पण मी लगेचच मला दाखवायचं होतं त्यामुळे मी लगेच काढून घेतली. आता आपण कडा त्याच्या लूज करून घेऊया आणि प्लेटमध्ये आपण हे बर्फी आता काढून घेऊया. थोडंसं टॅप करायचं, लगेच बर्फी निघते बघा, जास्त वेळ नाही लागत. बघू शकताय तुम्ही आपली बर्फी एकदम मस्त झालेली आहे. एकदम परफेक्ट असे कलर दिसत आहेत आपल्या बर्फीमध्ये. आता टिश्यू पेपर आपण सोडवून घेऊया बर्फीमधून. बघा अलगद असा आपला टिश्यू पेपर त्याच्यामधून निघलाय. आता बर्फी डिशमध्ये घेऊया आपण. तुम्हाला मी चारी बाजूनी बर्फी दाखवते, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी कलर आलेत आपले बघा, तिरंगाचे कलर दिसत आहेत. अगदी बाहेरून आणली अशीच बर्फी वाटते आपल्याला, हॉटेलमधून आणली अशीच. आणि आता आपण कट करून घेऊया ही बर्फी. तुम्हाला ज्या साईजची कट करायची त्या साईजची तुम्ही कट करू शकता. मी चौकोनी पीसेस ठेवणार आहे. कट करताना सुद्धा बघायला की जाणवत असेल आपल्याला एकदम मस्त आपली बर्फी मौसूत अशी झालेली आहे आणि चाकूला अजिबात मिश्रण चिटकत नाहीये आपलं. बघा आपली बर्फी सगळी कट करून तयार झालेली आहे. अजूनही थोडीशी सॉफ्ट आहे. तुम्ही रात्रभर ठेवली तर एकदम मस्त अशी बर्फी आपली तयार होईल. बघू शकता तुम्ही 3 कलर दिसत आहेत आपल्या बर्फीमध्ये. तर 26 जानेवारी स्पेशल अशी आपली ही तिरंगा बर्फी तयार झालेली आहे, अगदी घरच्या घरीच. तर आवडली का तुम्हालाही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.